पुण्यातल्या हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी आहे। व्योमा ग्राफिक्स या कंपनीचे 12 कर्मचारी प्रवास करत होते। टेम्पो ट्रॅव्हलरच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली, त्यामुळे ड्रायव्हर लगेचच खाली उतरला। मात्र मागचं दार न उघडल्यानं 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण अशी या मृतांची नावं आहेत। त्या गाड्यांचा रेग्युलर मेंटेनन्स सर्व्हिसिंग केली जाते का? जर केली जात असेल तर त्या गाड्यांचा सर्व्हिसिंगचा चार्ट त्या गाड्यांमध्ये प्रॉपरली डिस्प्लेला लावला गेला पाहिजे। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की फायर सेफ्टी इक्विपमेंट्स, फायर एक्सटिंग्विशर, फायर सेफ्टी नॉर्म्स या गाड्यांमध्ये पाळले जात आहेत का? महत्त्वाची गोष्ट आहे, गाडीला AC चालू असेल, खिडक्या बंद असतील तर त्या खिडक्या पटकन उघडल्या जात आहेत का? इमर्जन्सी एक्झिट या गाड्यांना आहे का? तर या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। माणसाला घाई असती की शक्यतो बाबा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याचा वापर करावा, भले वेळ लागेल पण त्यांनी जावं असं म्हणत यायला लागलं। रहदारीचा रस्ता असून सुद्धा आणि मोठ्या मोठ्या काचा असून सुद्धा जर 4 लोक आतमध्ये दुर्दैवी मृत्यू होत असेल तर ह्याचं शहानिशा करणं गरजेचं आहे। RTOच्या कडनं जे त्यांचं पासिंग होतं इयरली, तर ते पासिंग सर्टिफिकेट पण ह्या लोकांनी डिस्प्ले तिथे केलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की RTO आपलं सांगत असतं नेहमी की फायर एक्सटिंग्विशर, ॲटलिस्ट एक फायर एक्सटिंग्विशर तरी गाडीमध्ये पाहिजे आहे। तर ह्याची पूर्तता केली जाते की नाही ही पण पाहणं गरजेचं आहे। दरम्यान या अपघातानंतर आगीत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक संतप्त झालेत। कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय। मध्यस्थीसाठी सध्या व्योमा ग्राफिक्सचे अधिकारी पिंपरी चिंचवडच्या वायसीम रुग्णालयात दाखल झाले। नाझीमुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। नाझीम, कंपनीच्या कर्मचारी पदाधिकाऱ्यांशी काही बोलणं झालंय का? आता स्थिती काय आहे? वोमा ग्राफिक्स कंपनीची ही गाडी होती ज्या टेम्पो ट्रॅव्हल्स मधून हे सगळे कर्मचारी प्रवास करत होते आणि त्याच गाडीचा मागचा दार उघडलं नाही, त्याच्यामुळे या 4 जणांचा होरपळून त्यामध्ये मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे आता ते नातेवाईक जे आहेत ते अतिशय संतप्त झालेले आहेत। आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि कंपनीचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी वायसीएम रुग्णालयात आता आलेले आहेत। ते त्यांच्याशी समझोता करतायत, त्यांची चर्चा या ठिकाणी सुरू आहे। कारण कंपनीचा यामध्ये हलगर्जीपणा जो आहे तो या ठिकाणी दिसून येतोय आणि म्हणूनच कंपनीवरती हे सगळे नातेवाईक खापर फोडतायत आणि त्याच्यामुळे काही काळ तिथं तणावाची वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालं होतं। परंतु आता चर्चा सुरू आहे आणि या चर्चेअंती काही तोडगा निघतो का आणि हे सगळे नातेवाईक परत मृतदेह आपल्या ताब्यात घेतात आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि अपेक्षा आहे की पुढच्या काही वेळामध्ये हे सगळे नातेवाईक मृतदेह आपल्या ताब्यात घेतील। धन्यवाद नाझीम, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।